नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर आता लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी सुद्धा, सेवा करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायण करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी, आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो. पण या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष काही नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची तर आपल्यावरच कृपा होतेच, पण आपण जे गुरुवारचं व्रत करतो महालक्ष्मीचं तर ते सुद्धा बघा आपलं सुफल संपूर्ण होत असतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिन्यामध्ये 2025 कधीपासून सुरू होत आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं असतं हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, एक कमेंट करा. तर आता पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. आणि या महिन्यामध्येच बघा तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे आणि या महिन्यामध्येच दानधर्मही केला जातो. बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही. मग आपण काय करायचं? पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला बघा एक गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल, ते आपण आणायचे आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आहे. त्याच्यासोबतच तुम्ही गोमूत्रसुद्धा टाकू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता. तर काय करायचं बघा, एक छोटीशी बॉटल घ्यायची आणि ती भरून आपण घरी आणायचं आणि ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहोत त्यावेळेस आपण त्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करून असं स्नान करायचं आहे. तर असं केलं तरी चालणार आहे. आणि बघा आता या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. म्हणजे असं की तुमच्याकडे बघा जर कालनिर्णय कॅलेंडर असेल, आता कालनिर्णय असतो बऱ्याच जणांकडे, कोणाकडे आपले स्वामी समर्थांचा असतो कॅलेंडर. तर बघा त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यामध्ये 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तरात्री 4:59 असं दिलेलं आहे आणि त्यानंतर 19 तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि 20 तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे. आता उद्यतिथीनुसार 19 तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि 20 तारखेला सकाळी 7:12 अमावस्या संपत आहे. म्हणजे 20 तारखेला सुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे. 20 तारखेची अमावस्या तिथीसुद्धा सूर्याने बघितलेली आहे, म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत. त्यामुळे आपण 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि 18 डिसेंबर 2025चा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे. तुम्हाला आता समजलं असेल. आणि बघा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 नोव्हेंबरपासून म्हणजे 21 नोव्हेंबर 2025ला होत आहे, पण त्या दिवशी बघा शुक्रवार आहे. मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025ला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार जो आहे तर तो 4 डिसेंबर 2025ला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर 2025ला असणार आहे आणि 18 डिसेंबर 2025ला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण महिना तुम्ही मार्गशीर्ष महिना उंबरठ्याला हळदीचं लेपन करू शकता. उंबरठ्याचं दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे आणि माता लक्ष्मीची कृपा होते आपल्यावर. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा जी दरिद्री असते, रोजची कटकट भांडणं असतात, आजारपण असतं, वास्तुदोष असतो, या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहेत ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता नांदत असते, असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो.
त्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन हे करायचंच आहे। आणि आता त्याच्यानंतर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी मात्र पूजा झाल्यानंतर रात्री हा उपवास सोडतात। तर हो, असंच करायचं असतं आपल्याला। पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना, तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थांमध्येच बघा तिखट मिठाचा वापर करायचा नसतो आणि तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना जेवताना आपल्याला एकच वेळा खायचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला आपला जो उपवास असतो तो सुटत असतो। दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो, पण ते गोड खायचे असतात। तुम्ही फळं खाऊ शकता, तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे खाऊ शकता, रताळे वगैरे खाऊ शकता, पण तिखट मीठ टाकून फराळाचे हे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही। खरी पद्धत ही अशी आहे। पण बघा, तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची पद्धत जशी असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। पण जे खरी पद्धत आहे ते मी तुम्हाला इथे सांगितले आहे। शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाही आहे। शेवटी ज्याच्या त्याच्या मनावर। दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नानेच नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो। त्यामुळे या दिवशी जेही काही स्वयंपाक आपण करणार आहोत, तुम्ही बनवणार आहात भाज्या, वरण, तर त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे, कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी, उपवास सोडण्यासाठी पदार्थांमध्ये याचा वापर केला जात नाही। तुम्हाला या दिवशी वरण भात, भाजी पोळी, जोही काही स्वयंपाक बनवायचा असेल तर तो बनवा, पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे, कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे। आणि त्या खिरीमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसरच्या बघा 1-2 पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचाच आहे। आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। आता खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा रव्याची बनवू शकता किंवा तुम्ही मखाण्याची सुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थांची खीर तुम्ही बनवू शकता। तर त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला असा अर्पण करायचा आहे। आणि बघा, सर्वात महत्त्वाचं, आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना तुम्ही पूजा मांडणी करून कथा वाचायला, नैवेद्य दाखवायला, आरती करायला सांगायचं आहे आणि तुम्ही उपवास करायचा आहे। आणि तो गुरुवार तुम्ही 4 गुरुवारमध्ये काउंट करू शकता, कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं। आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला, मासिक पाळीमध्ये वगैरे गेला, तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का? तर बघा, बरेच जण म्हणतात की हो करावं, पण खऱ्या अर्थाने हे मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवार व्रत आहे, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं असतं। पण शेवटी काय, तुम्ही तुमच्या गावात, शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं, ज्या महिला प्रेग्नेंट आहेत आणि तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत आहात, तर बघा, तुम्ही पूजा मांडणी करू शकता, फक्त तुम्ही उपवास करू शकत नाही। कारण का? कारण आपल्याला आपली काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे, बरोबर? त्यामुळे बघा, शक्यतो तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे, पण तुम्ही या मार्गशीर्ष व्रताची पूजा मांडणी वगैरे सगळं काही करू शकता। पण बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करा, अगर तुम्हाला शक्य झालं नाही तर नाही केला तरी चालेल, शेवटी तुमच्या याच्यानुसार, पण व्रत करावंच असं काही नाही, फक्त तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालणार आहे। तुम्ही पोथी वाचू शकता, आपल्या महालक्ष्मीच्या व्रताची, मार्गशीर्ष गुरुवारची तुम्ही पोथी वाचू शकता आणि पूजा मांडणी तुम्ही करू शकता, एवढंच तुम्ही करू शकता, हे लक्षात घ्या। तर आता तुम्हाला समजलं असेल। आणि बघा, तुम्ही खूप मोठी पूजा करून, पूजा मांडणी, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही। या साध्या सोप्या गोष्टी असतात, साध्या सोप्या सेवा आपल्या असतात आणि आपण जर त्या केल्या ना मनोभावे, तरीसुद्धा बघा त्याचे अनुभव आपल्याला येतात। शेवटी काय, श्रद्धा आणि भक्ती, आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास। तर एवढंच फक्त महत्त्वाचं असतं, बाकी काही नाही। तर आता तुम्हाला समजलं असेल। आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईल। तर आजच्यासाठी फक्त इतकंच। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।